Welcome back, student. I am Mukride ma'am from Chapadgaon Junior College, Chapadgaon. Today, we are going to see our third poem, The Inchcape Rock, written by Robert Southey, Part 2. In last video, we completed first three stanzas. Now look at the fourth stanza. When the rock was hid by the surge swell, the mariners heard the warning bell, and then they knew the perilous rock and blessed the abbot of Aberbrothok. Here, this stanza indicates hidden danger and blessing. या कडव्यात धोक्याची सूचना देणाऱ्या बेलविषयी माहिती दिली आहे. तसेच त्या धोकादायक दगडापासून इंचकेप रॉकपासून त्या इंचकेप बेलमुळे सेलर्स अर्थात खलाशी वाचल्यानंतर ते ॲबरब्रोथकला कशा पद्धतीनं आशीर्वाद द्यायचे, त्याचं कौतुक करायचे हे सांगितले आहे. लुक ॲट द फर्स्ट लाईन. व्हेन द रॉक वॉज हाईड बाय दी सर्च स्वेल. जेव्हा समुद्रात खूप जोरात लाटा व्हायच्या, पाण्याची पातळी वाढायची, तेव्हा तो इंचकेप रॉक पाण्याखाली झाकला गेल्याने समुद्रात प्रवास करताना नाविकांना खलाशांना तो दिसत नसे. सेकंड लाईन. द मरीनर्स हर्ड द वॉर्निंग बेल. नाविकांना खलाशांना धोक्याची सूचना देणारी इंचकेप बेल ऐकू यायची. And then they knew the perilous rock and blessed the abbot of Aberbrothok. समुद्रात प्रवास करणाऱ्या नाविकांना खलाशांना लक्षात यायचं की पुढे इंचकेप रॉक धोकादायक दगड आहे. इंचकेप बेल वाजल्याने आपला जीव वाचला म्हणून ते ॲबॉट ॲबरब्रोथकचे आभार मानायचे, त्याला आशीर्वाद द्यायचे. नेक्स्ट स्टांजा. The sun in heaven was shining gay, all things were joyful on that day. The sea-birds screamed as they filled round, and there was joyance in their sound. This stanza indicate gay all creatures and climate. म्हणजे या कडव्यात सगळे पशुपक्षी आनंदात आहेत, वातावरणसुद्धा छान आहे, आजूबाजूची प्रत्येक गोष्ट आनंददायी आहे, हे या स्टांजात सांगितले आहे. लुक ॲट द फर्स्ट लाईन. द सन इन हेवन वॉज शायनिंग गे. गे मीन्स हॅपी. आकाशात स्पष्टपणे सूर्य दिसत होता, लखलखत होता, चमकत होता. म्हणजे आकाश निरभ्र होते, सूर्य आनंदी होता. सेकंड लाईन. ऑल थिंग्स वेअर जॉयफुल ऑन दॅट डे. The sea-birds screamed as they wheeled around, and there was joyance in their sound. रॉबर्ट साऊथी म्हणतो, आजूबाजूचं वातावरण शांत आहे, प्रत्येक गोष्ट आनंददायी आहे, नाविक, पशुपक्षी, समुद्री वातावरण सुंदर आहे. समुद्र पक्षी आनंदाने घिरट्या मारत होते, त्यांच्या ओरडण्यात आनंद दिसत होता. माय डिअर स्टुडंट्स, पहिले 5 स्टांजे जर तुम्ही बारकाईने पाहिले तर लक्षात येईल कवी रॉबर्ट साऊथीचं मूड अतिशय आनंदी वाटतो. परंतु पुढच्या स्टांजामध्ये पोएटचा मूड बदललेला दिसून येतो. कारण की पुढच्या स्टांजामध्ये कवितेच्या दुसऱ्या कॅरेक्टरची एंट्री होते. दुसरं महत्त्वाचं कॅरेक्टर पायरेट म्हणजे लुटारू. पायरेट सर राल्फ द रोहर. The boy of the Inchcape Bell was seen, a darker speck on the ocean green. Sir Ralph the rover walked his deck, and he fixed his eye on the darker speck. आता या कडव्यात कवितेच्या दुसऱ्या कॅरेक्टरची एंट्री होते, अर्थात सर राल्फ द रोवर. सो दिस स्टांजा इंडिकेट पायरेट्स इंट्रोडक्शन. सर राल्फ द रोवर आपल्या जहाजाच्या डेकवर, आपल्या जहाजाच्या मजल्यावर उभा होता आणि त्याची नजर दूर अंतरावर गेली. त्या ठिकाणी हिरवा समुद्र पसरला होता. इंचकेप बेल त्याला काळ्या ठिपक्याप्रमाणे दिसली. आपली नजर त्याने डार्कर स्पेक
अर्थात काळ्या ठिपक्यावर म्हणजे इंचकेप बेलवर खिळवली. इंचकेप बेलवर त्याने टार्गेट केले व मनाशी ठरवलं, या इंचकेप बेलचं आपण काहीतरी करायला हवं. लुक ॲट द नेक्स्ट स्टांजा. He felt the cheering power of spring. It made him whistle. It made him sing. His heart was mirthful to excess, but the rover mirth was wickedness. So, these stanza indicate Sir Ralph Rover wickedness. Wickedness, दुष्टपणा. या कडव्यामध्ये तुम्हाला सर राल्फ रोवरचा दुष्टपणा, त्याची क्रूर वृत्ती या कडव्यात रेखाटली आहे. इंचकेप बेलला पाहून सर राल्फ रोवर या व्हिलनला अचानक आनंद झाला. वसंत ऋतूत जो आनंद होतो तो त्याला त्या बेलकडं पाहून झाला. आनंदाने तो शिटी वाजू लागला, गाणं गायला लागला. त्याचं हृदय आनंदानं भरून गेलं. आता हा आनंद चांगला होता का? तर अजिबात नाही. याला आपण राक्षसी आनंद म्हणू शकतो किंवा क्रूर आनंद म्हणू शकतो. सो हिअर सर राल्फ रोवर, धिस पर्सन, धिस कॅरेक्टर रिप्रेझेंट बॅड. सर राल्फ रोवर ही व्यक्ती वाईट गुणाचं प्रतिनिधित्व करते, कारण की त्याच्या मनात इव्हिलनेस होतं, विकेडनेस होता, दुष्टपणा होता, राक्षसी आनंद लपलेला होता. एखाद्याची वाईट गोष्ट करताना जो आनंद आहे त्याला राक्षसी आनंद किंवा आसुरी आनंद म्हणतात. लुक ॲट द नेक्स्ट स्टांजा. His eye, his means Sir Ralph Rover, was on the Inchcape float. Quoth he, my men, put out the boat and row me to the Inchcape rock, and I will plague the abbot of Aberbrothok. Now, here, one word is here, plague. Plague means पीडा देणं, एखाद्याला यातना देणं. सर राल्फ रोवरने आपली नजर इंचकेप रॉकवरील तरंगणाऱ्या इंचकेप बेलवर रोखली. हिज आय वॉज ऑन दी इंचकेप फ्लोट. कोथ ही, माय मेन, पुट आउट द बोट. आणि तो आपल्या सहकार्याला म्हणाला की चला बोट काढा. आता मोठ्या जहाजावरती छोट्या बोटी असतात, छोट्या कामासाठी ती ते वापरतात. अँड रो मी टू द इंचकेप रॉक. आणि तो आपल्या सहकार्याला म्हणाला त्या इंचकेप रॉककडं बोट घेऊन चला. अँड आय विल प्लेग द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथक. आणि सर राल्फ रोवर आपल्या सहकार्याला म्हणतो, आज मी ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथकला पीडा देणार, त्याला वेदना देणार, काहीतरी वाईट काम करणार. सो इन धिस स्टांझा वी हॅव सीन द पर्पज ऑफ सर राल्फ रोवर. व्हॉट इज हिज पर्पज? सर राल्फ रोवरचा हेतू काय होता? तर ॲबरब्रोथकने जो दयाळूपणा दाखवला होता तो नष्ट करण्याचा त्याचा हेतू होता. इंचकेप रॉकवर लावलेली इंचकेप बेल नष्ट करायला हवी, हा त्याचा दुष्ट हेतू होता. लुक ॲट द नेक्स्ट स्टांजा. द बोट इज लोवर्ड, द बोटमेन रो, अँड टू द इंचकेप रॉक दे गो. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट अँड ही cut the bell from the Inchcape float. So these stanza indicate cut the safety Inchcape bell. The boat is lowered, the boatsmen row, and to the Inchcape rock they go. बोटमनने आपली बोट वळून इंचकेप रॉकवर जाऊन पोहोचले. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम दी बोट अँड ही कट द बेल फ्रॉम दी इंचकेप फ्लोट. त्या बोटीतून सर राल्फ रोवर इंचकेप बेलकडं झुकला व तरंगणारी इंचकेप बेल त्याने कापली आणि अशा पद्धतीनं तो आपल्या कार्यात सफल झाला. Look at the next stanza. Down sunk the bell with a gurgling sound.
The bubbles rose and burst around, quoth Sir Ralph. The next who comes to the rock won't bless the abbot of Aberbrothock. This stanza indicate wickedness of Sir Ralph Rover. आता या कडव्यामध्ये सर राल्फ रोहरचा दुष्टपणा रेखाटलेला आहे. डाऊन संक द बेल विथ अ गरगलिंग साऊंड. बेल कापताच गडगड असा आवाज होऊन ती बेल पाण्याच्या खाली गेली व पाण्याच्या पृष्ठभागावर बुडबुडे निर्माण झाली व एकाच वेळेस ते बुडबुडे फुटले. द बबल्स रोज अँड ब्रस्ट अराउंड. Quoth Sir Ralph, the next who comes to the rock won't bless the abbot of Aberbrothock. सर राल्फ रोहर म्हणतो, जे जहाज आता या दिशेने जाईल धोक्याची सूचना त्यांना मिळणार नाही. ते जहाज इंचकेप रॉकवर धडकेल व सगळेजण मरतील आणि इथून पुढे कोणी ॲबॉट ॲबारब्रोथकला आशीर्वाद देणार नाही, त्याचं कौतुक करणार नाही. सो दिस इज द समरी ऑफ this stanza. Thank you.